सलाम महाराष्ट्रमध्ये रोज एक नवीन पाहुणे आपल्यासोबत असतात आणि आज सलाम महाराष्ट्रमध्ये गायिका अमृता खाडीलकर नातू आपल्या बरोबर आहे. घराण्यातल्या संगीत कलेचा वारसा जपत तिने आपल्या गायनाची सीमा देशाबाहेर सुद्धा नेलेली आहे. आणि आज तिच्या अल्बम्स विषयी, पुरस्कारांविषयी, गाण्यातल्या अनुभवांविषयी तिच्याशी बोलूया. अमृता, हॅलो, स्वागत आहे सलाम महाराष्ट्र. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण बघितलं की लेटेस्ट न्यूज सगळे आपण दाखवतो नेहमी चॅनलवरून. आता काय घडतंय ते, तुझं लेटेस्ट काय चालू आहे आता गाण्याच्या क्षेत्रात, तिथून सुरुवात करू. ओके, लेटेस्ट म्हणजे बऱ्याच मराठी चित्रपटांना पार्श्वगायन करायची संधी मिळालेली आहे. आणखीन प्रोग्राम्स पण चालू आहेत. आता 2 महिन्यापूर्वीच मी कंबोडियाला जाऊन आपल्याला रिप्रेझेंट करून आले, आपला एक प्रोग्राम करून आले. आणि बाकी काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज चालूच आहेत. वा, म्हणजे गाण्याच्या क्षेत्रामध्ये प्लेबॅक सिंगिंग सुरू आहे, हे सगळं सुरूच आहे. मला वाटतं की तू एक अल्बम सुद्धा नवीन करतेस, तोही एक नवीन काही. ऍक्च्युली तो झालेला आहे, इट इज रिलीज्ड. अल्बम रिलीज झालेला आहे, पण त्याच्यामध्ये असा एक प्रयोग केलेला आहे की जुनी मराठी पॉप्युलर सॉंग्स आणि त्याचं कॉम्बिनेशन करायचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याचे आंत्रे आम्ही हिंदीमध्ये लिहिले. बरं. आणि मुखडा मराठीच ठेवला. बरं, म्हणजे आणि ते बऱ्यापैकी आवडलं, यंगस्टर्सना विशेषतः खूप आवडलं. बरोबर. म्हणजे मला थोडंसं वेगळ्या अर्थाने इलाही जमादार यांची आठवण आली. त्यांनी सुद्धा एक प्रयोग केला की एक ओळ मराठीमध्ये आणि एक ओळ खाली हिंदीमध्ये. मला वाटतं त्याच्याविषयी आपण नंतर बोलूच, पण त्याच एखाद्या अल्बम मधलं एखादं गाणं होऊन जाऊ दे. ओके, चालेल. हे गाणं विशेषतः माझ्या जास्ती जवळचं आहे. ह्या गाण्याचा मी व्हिडिओ पण शूट केला आणि विविध चॅनल्स वरती तो दिसला पण. ते गाणं मी गाते. पलकों तले तुझे मैं आ छुपा लूं, तेरे ख्यालों में सहर बिता दूं, तू जो कहे हाँ कि प्यार है ना, हाय रुपेर वाळूत माडांच्या बनात ये ना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत ये ना, प्रीतीत ये ना, जवळ घे ना, प्रीतीत ये ना, जवळ घे ना. म्हणजे आता म्हणजे असं आपण बघतो की जुनी गाणी ऐकत नाहीत मुलं किंवा यंग, म्हणजे नवीन जनरेशनला जुनी गाणी आवडत नाहीत असं माहितीच नाही अनफॉर्च्युनेटली. हा, आणि मग रिमिक्स केलं की ते मग ते ऐकत नाही. पण दुसरीकडे पण असं झालं असेल ना की असं जेव्हा नवीन काहीतरी येतं जुन्या गाण्यामध्ये करून, म्हणजे असं म्हणतात की पिझ्झा खायला आवडतो तर पोळी भाजीचा पिझ्झा करून द्यायचा, मग तो आवडतो असं. म्हणजे तुला रिएक्शन्स कशा आल्या यंगस्टर कडून जेव्हा तू जुनं गाणं नवीन पद्धतीनं सादर केलं? एक तर खूपच आवडलं ही कॉम्बिनेशन, आणि विशेषतः अमराठी लोकांना जास्त ही कॉन्सेप्ट आवडली. कारण हे गाणं इतकं पॉप्युलर आहे, ह्याच्यामध्ये म्हणजे कुणीही सांगण्याचा प्रश्नच येत नाही की हाऊ मच पॉप्युलर. रुपेरी वाळूत हे गाणं अतिशय पॉप्युलर सॉंग आहे. आशाताईंनी इतकं सुंदर गायलं आणि अनिल अरुणचं कॉम्पोजिशन आहे. तर त्याच्यात अजून इनपुट करण्यासारखं काहीच नव्हतं, पण नॉन मराठी लोकांनाही हे गाणं खूप आवडलं आणि त्यांनी पण अप्रिशिएट केलं. नक्कीच हा प्रयोग जो आहे ना तो अभिनव आहे. आणि मला असं वाटतं म्हणजे आपण म्हणतो की पंजाबी गाण्यांचं खूप वर्चस्व आहे सगळीकडे. आपणही सुद्धा भाषा समजली नाही तरी पंजाबी गाणं ऐकतो. तुझ्या या प्रयोगामुळे पंजाबी माणसं आता मराठी गाणं ऐकायला. आणि का नाही, आपल्याकडे इतकं भांडार आहे तर का नाही, म्हणजे बरोबर. लवकरच आपण डॉमिनेट करू शकतो ना म्युझिक इंडस्ट्रीवर. नक्कीच करू शकतो. आणि डॉमिनेट तुझ्या परिवारानं पण केलेला आहे इतकी वर्ष. म्हणजे पूर्वीपासूनचा वारसा आहे खाडीलकर परिवाराचा, अगदी इंदिराबाई खाडीलकरांपासून. त्याचा नक्कीच, कारण म्हणजे रक्तामधूनच गाणं आलं असं म्हणतात. पहिल्यापासून म्हणजे घरामध्ये कसं वातावरण होतं लहानपणापासून? पूर्ण म्युझिकलच वातावरण होतं. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये काही एक्झॅगरेशन नाहीये की सकाळी उठून बघितलं तर माझी आजी तानपुरा घेऊन बसलेली असायची, थोड्या वेळाने माझी आई रियाजाला बसलेली असायची, कुठेतरी असं खेळता खेळता दुसऱ्या खोलीत गेलं तर माझी चुलत बहीण गायला बसलेली आहे, कुणीतरी गेट टुगेदर आहे घरात सगळे जमले तर माझी आत्या गायला बसली. म्हणजे गातातच आहेत सगळे. म्हणजे ह्याच्यात काही अतिशयोक्ती नाही, हेच वातावरण होतं. आणि माझे बाबा हार्मोनियम वाजवायचे उत्तम, तबल्याची साथ करायचे, त्यामुळे घरात म्हणजे विषय थोडक्यामध्ये सगळं सुरांवरच पोषण झालेलं आहे. कारण तू वयाच्या 3ऱ्या वर्षी नरवर कृष्णा समान पुणे आकाशवाणी केंद्रावर गायलेलं आहे. ती आठवण थोडीशी. ऍक्च्युली मला आता ह्या खुर्चीवर बसल्यावरती आठवण आली, कारण माझी उंची पुरत नव्हती म्हणून मला हे दिलं खाली. त्यामुळे मला ते आठवण झाली. कारण तिथे जे माईक असायचे आकाशवाणीमध्ये बसून गायची पद्धत होती ना, अजूनही आकाशवाणीला आपण बसूनच गातो. तर तो जो माईकचा स्टँड आहे तिथपर्यंत माझं तोंड जात नव्हतं.
बरं. काही केल्या. तर मग खूप काय काय विचार विनिमय झाल्यानंतर असं 2-4 उषा आणून ठेवल्या आणि त्या उशीवर मला बसवलं, कारण मी अगदी जेमतेम 3 वर्षाची होते. आणि मग कसं तरी करून त्या माईक पर्यंत माझं तोंड गेलं आणि ते रेकॉर्डिंग झालं नरवर कृष्णा समान. म्हणजे फर्स्ट रेकॉर्डिंग ते झालेलं होतं. क्या बात आहे. या सगळ्या ज्या आठवणी आहेत ना, म्हणजे आता तू इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते आहेस, असं म्हणतात की कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा असतो आणि आता तर स्टेजवरती तो महत्वाचाच आहे. लहानपणापासून सुरुवात केल्यामुळे तुला तशी कधी भीतीचा सामना करावा लागला नसेल? भीती असं नाही म्हणता येणार एक्झॅक्टली, पण पोटात गोळा येणे मला अजूनही होतं. ते अजूनही होतं की आता माझे पुढचं गाणं माझं आहे किंवा पहिलंच गाणं माझं आहे किंवा आता रेकॉर्डिंगला माईक समोर आपण उभे राहिलो की ती जी एक्साइटमेंट असते किंवा पोटात गोळा येणं म्हणजे जो काही प्रकार आहे तो मला होतो आणि तो नेहमीच होतो. पण ते खरं म्हणजे अतिशय आणि व्हावं चांगल्या, नाही. हा म्हणजे मी तेच म्हणणार होते की चांगल्या कलाकाराचं लक्षण आहे की गाण्याला किंवा कुठल्याही कलेला आपण गृहीत धरत नाही, खरं. हे त्याचं लक्षण आहे. मला असं वाटतं आता तुझं एखादं गाणं होऊन जाऊ दे आणि तुझ्या पोटात आता गोळा जसा. काय म्हणू, हिंदी म्हणू का मराठी म्हणू? हिंदी चालेल. हिंदी चालेल. चालेल, ठीक आहे. आ झूठे नैना बोले सांची बतिया, झूठे नैना बोले सांची बतिया, नीत चमकाए चांद काली रतिया, झूठे नैना बोले सांची बतिया, झूठे नैना बोले सांची बतिया. क्या बात आहे. आणि हे गाणं गात असताना तुझ्या चेहऱ्यावरती ते एक्सप्रेशन येत आहेत, त्याचं कारण पण आहे की तू शारदा नाटकात काम केलं होतंस आणि इतकं तू गोल्ड मेडल तू मिळालं होतंस. याच्याबद्दल आपण बोलूया, त्याच्याबद्दल सलाम महाराष्ट्राच्या आणि दर्शकांना मनीष सांगू. केवळ इंग्लिश, केवळ मराठी नाही, हिंदी नाही, तर इंग्लिश सुद्धा गाणी आता इंग्लिश अल्बम निघालेला आहे आणि केल्विन ब्राऊननी त्याचं कंपोजिशन केलेलं, ती पण आपल्याला ऐकायची अमृताकडून. नक्कीच याबद्दल तिच्याशी बोलूया, पण आधी एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.